हॅलो भावांनो, वेलकम टू दी वर्ल्ड ऑफ मॅथमॅटिक्स. तुम्हा सर्वांचं ऋतू मॅथ्स या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. कळायला लागले. आजच्या छोट्याशा लेक्चरमध्ये आपल्याला प्रिव्हियस इयरचा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे. सोन्या, प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चनमध्ये हा जो क्वेश्चन आपण डिस्कस करणार आहे तो मार्च 2022चा क्वेश्चन आहे. 4 मार्काला पडलेला क्वेश्चन आहे. किती मार्काला पडले? 4 मार्काला. मग आता काय म्हणलंय, थोडंसं नीट वाचायचं या क्वेश्चनला. काय म्हणलंय बघ, काय म्हणलंय सर की द पेरिमीटर ऑफ ॲन आयसोसिलिस ट्रायंगल. आता पेरिमीटर म्हणलं का तुम्हाला कळायला पाहिजे की पेरिमीटर म्हणजे काय असते, त्या ट्रायंगलच्या सगळ्या साईडची बेरीज. आता ट्रायंगल कसं म्हणतंय? आयसोसिलिस. आयसोसेलिस म्हणते, कुणी आयसोसेलिस म्हणते, कुणाला जसं प्रोनाउन्सिएशन करू वाटतं तसं करा, काय हरकत नाही. कळायला लागले का? आयसोसिलिस म्हणजे काय असते सोन्या, की त्या ट्रायंगलचे 2 साईड सारखे असतात. आता समजा आपण हा ट्रायंगल घेतलंय, या ट्रायंगलला समजा आपण बघा ही जो साईड आहे, समजा ही साईड आणि ही साईड कसं आहे, इक्वल. समजा या साईडला आपण नाव दिलं, काय दिलं? समजा ह्याला म्हणलं एक्स, ह्याला पण म्हणलं एक्स, आणि ही जी अदर साईड आहे, अदर साईड, त्याला म्हणलं वाय. त्याची लेंथ काय आहे? समजा वाय. नाव नाही दिलं, लेंथ समजून घ्या. कळायला लागले का? बरं, ते किती आहे? 24 सेंटीमीटर. द लेंथ ऑफ इट्स कॉन्ग्रंट साईड इज 13 सेंटीमीटर लेस दॅन म्हणजे काय असते पिल्लू? मायनस असते. काय असते? मायनस. कळाले का? है ना, म्हणजे सबट्रॅक्शन हा साईन वापरायचं. पुढं काय म्हणते? लेस दॅन ट्वाईस म्हणजे काय असते सोन्या? दुप्पट. काय असते? दुप्पट म्हणजे 2 पटीने असते, ट्वाईस, है ना. द लेंथ ऑफ इट्स बेस. कळायला लागले का? समजा आता बघ बाळ, हे जे आहे कॉन्ग्रंट साईड, है ना, त्याला आपण मानून घेऊ. 4 मार्काचं क्वेश्चन आहे, मग लिहिलं पण तेवढंच पाहिजे. कळायला लागले का? बघ, समजा आपण घेतलं, ह्याला मानलं आपण, काय मानलं? लेट कॉन्ग्रंट साइड्स ऑफ एन आइसोसेलिस ट्रायंगल बी x सेंटीमीटर अँड इट्स बेस, है ना. वाटलं इथे लिहा लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड. काय लागले का? इथे लिहा वरी लेंथ. काय आपण अज्युम करायला ते लिहा. लेंथ ऑफ कॉन्ग्रंट साइड्स ऑफ ट्रायंगल ऑफ एन आइसोसेलिस ट्रायंगल बी x सेंटीमीटर आणि इट्स बेस बी y सेंटीमीटर. हे लेट आपण लिहिलं. ह्याला पण अर्धा मार्क असते पिल्लू. कळायला लागले का? हां, मग आता जर समजा आता आपण ह्याला अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणले? पेरिमीटर. आता पेरिमीटर म्हणलं पिल्लू, पेरिमीटर, तर काय करावं लागेल? या सगळ्यांचा सम करावं लागेल ना. कळायला लागले का? सगळ्यांचा समच केलं तर किती येते? 24 सेंटीमीटर. मग त्यांचं जर आपण सम केलं, इकडे बघा, है ना, सम केलं, सम काय येईल बाळ? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, फर्स्ट कंडिशननुसार काय येईल सांगा बरं पटकन. बघा, हा x प्लस वाय किती आहे? x वाय किती आहे? 24 सेंटीमीटर. 2x प्लस वाय इक्वल टू काय आलं बाळा? 24. म्हणजे हा तुम्हाला काय मिळालं? इक्वेशन नंबर 1 मिळालं. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. आता सेकंड कंडिशननुसार काय होईल? नीट बघा, काय म्हणतंय? कॉन्ग्रंट साईड काय आहे? सर आपण मानलंय एक्स. काय मानलंय? एक्स. बघा पुढं काय म्हणलंय? इजचा अर्थ असते पिल्लू इक्वल. काय असते माय? इक्वल असते. हा काय झालं? इक्वल. पुढे काय म्हणलंय? 13 सेंटीमीटर लेस. कळायला लागले का? है ना. पुढे म्हणलंय ट्वाईस द लेंथ ऑफ इट्स बेस. म्हणजे ट्वाईस द लेंथ ऑफ इट्स बेस म्हणजे काय होईल बाळा? 2y होऊन जाईल. म्हणजे अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन तुम्हाला x इक्वल टू काय मिळालं? बघा, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन हे सगळं लिहायचं तर मार्क मिळते बरं का. 4 मार्काचा क्वेश्चन आहे. हां, काय होईल? x इक्वल टू 2y मायनस 13. आता नीट लक्ष द्या, इथं तुम्हाला एक्सची व्हॅल्यू मिळाली. कुणाची व्हॅल्यू मिळाली? एक्सची व्हॅल्यू डायरेक्ट जर तुम्ही समजा इक्वेशन 1 मध्ये पुट केली तर काय अडचण आहे का? काय अडचण नाही. मग काय लिहिताल? पुट x इज इक्वल टू 2y मायनस 13 इन इक्वेशन 1. जर इक्वेशन 1 मध्ये हे आपण व्हॅल्यू ठेवली तर काय मिळेल? 2x ऐवजी काय ठेवायचं? 2y मायनस 13 प्लस काय झालं? y इक्वल टू काय झालं? 24. मग आता इकडे नीट लक्ष द्या. 2 × 2y काय झालं पिल्लू? 4y. 2 × 13 काय झालं? मायनस 26 प्लस काय आलं? y इक्वल टू काय आलं? 24. इथपर्यंत काय अडचण आहे का? नाही. मग आता
नीट लक्ष द्या, 4y प्लस वाय किती झालं सोन्या? 5y. हा -26 तिकडे ट्रान्सपोज केलं तर काय झालं? प्लस. मग 24 आणि 26 किती झालं? 50. किती झालं? 50. बरोबर आहे का? मग वायची व्हॅल्यू किती मिळाली? 50/5. वाय किती मिळालं? मग वायची व्हॅल्यू जर 10 मिळाली, मग तुम्ही आता एक्सची व्हॅल्यू इझिली फाइंड करू शकता की नाही? एक्सची व्हॅल्यू कशी फाइंड करताल? पुट वाय, है ना. आता या वायच्या व्हॅल्यूला काय करा, याला समजा इक्वेशनवर काय देऊन टाका? 2 देऊन टाका. काय देऊन टाका? 2. आता वायची व्हॅल्यू काय करा? पुट वाय इक्वल टू 10 इन इक्वेशन सेकंडमध्ये आपण वायची व्हॅल्यू ठेवली, बरोबर आहे का? तर काय मिळेल सांगा पटकन? एक्स इज इक्वल टू 210 - 13. 210 ते किती आलं बाळा? 20 - 13. एक्स किती आला बाळा? 7. म्हणजे आता बघा क्वेश्चनमध्ये त्यांनी काय विचारलं होतं? फाइंड द लेंथ ऑफ ऑल साइड्स ऑफ द ट्रायंगल. मग आन्सर काय लिहिताल, है ना? आन्सर काय लिहिताल की कॉन्ग्रुएंट साइड्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल इज 10 आले का? हां, 7 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. कळायला लागले का? आन्सर लिहिताना जे ऑनलाईन बघायला लागलेत, नीट लक्ष द्या, जे यूट्यूबला व्हिडिओ बघायला लागलेत, बाळांनो आन्सर लिहायला मार्क असते बरं का पिल्लू. आन्सर लिहायला अर्धा मार्क असतो सोन्या. किती असतो? अर्धा मार्क. कळायला लागले का? मग लिहिताना करायचं, द लेंथ ऑफ अँड आयसोसेलेस ट्रायंगल, है ना, इज किती आलं? 7 सेंटीमीटर अँड इट्स बेस इज 10 सेंटीमीटर. झालं. एवढं लिहिलं तुम्हाला 4 मार्क पडले. कळायला लागले का? हे एक पेजचं वाटल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घेऊन टाका आणि या एक पेजला मी थोडंसं लहान करतो, है ना. या पण पेजचं तुम्ही वाटल्यास स्क्रीनशॉट घेऊन टाका. जर कळालं असेल तर आपल्या मित्रमंडळामध्ये या चॅनलची लिंक नक्की शेअर करा. तुमचं खूप खूप धन्यवाद.